सुमनजी, तुमच्यामध्ये आणि भैरवीजींमध्ये नक्की असं काय घडलं की तुमचं नातं कशामुळे बिनसलं? चंद्रकांतजी, ज्या दिवशी भैरवीने तू माझा नवरा नाहीस, नोकर आहेस याची जाणीव करून दिली, त्या दिवशी मी त्या घरातून बाहेर पडलो. माझं स्वतःचं नवं आयुष्य सुरू केलं. इनफॅक्ट त्यानंतर आमचा संबंध संपलाच. एकच ध्येय होतं, भैरवीपेक्षा मोठं व्हायचं, खूप नाव कमवायचं, खूप श्रीमंत व्हायचं. त्यासाठी खूप कष्ट घेतले, नशिबाने साथ दिली आणि आज इथवर पोहोचलो. खरं तर मी खूप खुश आहे, नो कंप्लेंट्स. फक्त या सगळ्या प्रवासात एकच खंत आहे, मी माझ्या लेकीला ताराला भेटू शकत नव्हतो. हां, पण सुमनजी प्लीज तुम्ही नक्की या कार्यक्रमाला. हो हो, मी उद्या येणारच. भैरवीने सगळ्यांना खूप त्रास दिलाय. माझ्या लेकीला माझ्यापासून हिरावून घेतलं. उद्या त्या कार्यक्रमात सगळ्यांसमोर मी ओरडून सांगणार आहे, मी ताराचा बाप आहे. मलाही हा प्रसंग बघायला आवडेल. म्हणजे ताटातूट झालेल्या बाप लेकीची भेट बघायला कोणाला आवडणार नाही. आम्हाला निश्चितच हा प्रसंग बघायला आवडेल. हो, ही भैरवी मला का फोन करत असेल? काही प्रॉब्लेम तर झाला नसेल ना? बरं, तुम्ही बोला, मी आलोच. हो हो, घ्या ना. हो, या तुम्ही. नमस्कार जगन्नाथजी. मला सांगा, तुम्ही कसं काय केलं होय? नाही म्हणजे ताराचा प्रोड्युसर शूटिंगच्या तारखा पुढे ढकलायला तयार झाला. कसं केलं हे? माझं काम तुमच्यासारखं नसताना. अहो असं नाहीये, मी गेले होते त्यांच्या ऑफिसला. मलाही माझ्या लेकीची काळजी आहेच ना, पण तो प्रोड्युसर फार उद्धट माणूस आहे हो. मी तिथे गेले, त्याला रिक्वेस्ट केली की शूटिंगची तारीख पुढे ढकल, तर माझाच अपमान केला त्याने. भैरवी जशाच तसे आपण जे म्हणतो ते काही चुकीचं नाही. ज्याला दुसऱ्याचा मान ठेवता येत नाही त्याचा अपमान हा होतोच. हे बघा जगन्नाथजी, मी तुमच्याशी भांडण्यासाठी फोन केला नाहीये. खरं तर मी तुमचे आभार मानायला फोन केलाय. अहो, मग आधी आभार मानायचे, नसत्या चौकशा कशाला करायच्या? ते सोडून बाकीच्या चौकशा करण्याची तुमची सवय काही जाणार नाही. काय वजे? मुद्द्यावर येते जगन्नाथजी, तुमचे मनापासून आभार मानते ही भैरवी वसे. तुम्ही माझ्या मनावरचं खूप मोठं ओझं उतरवलंय. पण मला एक नाही कळलं की ज्या माणसाने आजवर माझा प्रत्येक कार्यक्रम उधळून लावायचा प्रयत्न केलाय, ज्याने मला सतत त्रास देण्याचा प्रयत्न केलाय, तो आज माझी मदत करायला कसा बरं तयार झाला? असं कुठलं कारण असेल ठोस की ज्याच्यामुळे परमेश्वराने तुम्हाला माझी मदत करायची सद्बुद्धी दिली? कसं काय? काय ना, जी माणसं चांगल्या मार्गावर चालतात, जी माणसं मनाने चांगली असतात, त्या सगळ्या माणसांना मदत करण्याची सद्बुद्धी मला देव देतोच. पण त्या यादीत तुम्ही कुठेही नाही. हो का? म्हणूनच विचारतीये, तुम्ही हे सगळं का करताय? माझ्या लेकीसाठी मी तुम्हाला मदत केली, तुमच्यासाठी नाही. काय ना भैरवी, मी माझ्या लेकीला गाणं गाताना पाहिलंय. ती अतिशय मनापासून गाणं गाते. त्यात तिला आनंद मिळतो, समाधान मिळतं. माझी लेक तुमच्या खोटेपणात तिचा आनंद शोधते. तसं का असे ना, मला या सगळ्याची काय घेणं देणं आहे? हा, पण या सगळ्यात माझा फायदा होतोय ना, बस मला एवढंच कळतं. त्यामुळे जगन्नाथजी, तुमचे मनापासून आभार. आता इतकी मोठी मदत मी तुम्हाला केली, तर मला एवढंच जाणून घ्यायचंय की ज्यामुळे इतकी वर्ष हे जे काही चाललंय ते काय आहे. म्हणजे नक्की कशाबद्दल बोलताय तुम्ही? सावलीच्या घरच्यांना तुम्ही किती पैसे दिलेत, म्हणजे, आणि त्याचं व्याज किती झालंय? हे बघा जगन्नाथजी, हा आम्हा दोन कुटुंबांमधला वैयक्तिक प्रश्न आहे. त्यात प्लीज तुम्ही पडू नका. आणि हे सगळं मी तुम्हाला का सांगावं? आत्ताच शो होतोय म्हणून तुम्ही आभार मानलेत ना माझे. मग उद्या जर शो नीट व्हायचा असेल तर तुम्हाला हे सगळं सांगावं लागणार भैरवी. नाही तर असो, मी बघतो काय करायचं. ठेवतो फोन. एक मिनिट जगन्नाथजी, असे चिडू नका. हा, मी देईन हा तुम्हाला सगळा हिशोब, आहे माझ्याकडे लिहून ठेवलेला. आता कसं, पाठवा चटकन.
नाही तर उद्याचा शो भैरवी वजे रद्द होऊ शकतो. प्लीज नको. एक 10 मिनिटं मला मिळतील? हां, आता मलाही बघायचंच आहे माझी लेख किती देणं लागते या भैरवी वजेचं. डार्लिंग आज मी खूप खुश आहे. अगं तुला माहिती आहे ना तुझा शो उद्या हाऊसफुल झालेला आहे. उद्या सगळीकडे माझ्या बायकोचं खूप कौतुक होणार आहे. डार्लिंग काय झालं? अगं मी एवढा खुश आहे आणि तू शांत काय आहेस? काय झालंय? काही नाही. हे बघ, खोटं नाही बोलायचं माझ्याशी. सांग ना प्लीज काय झालंय? सोहम मला असं वाटतंय की उद्याचा शो संपला की मी गाणं थांबवावं. डार्लिंग अगं काय बोलतेस तू? उलट नव्या जोमाने तू गाणं गायला पाहिजेस. आणि तुला माहितीये ना त्या लोकांनी 10 शोचं कॉन्ट्रॅक्ट केलंय तुझ्या बरोबर. यार सोहम तू काय बोलतोस ना ते मला कळतच नाही. कधी एक बोलतोस कधी दुसरं बोलतोस, कधी माझ्या बाजूने बोलतोस कधी मम्माच्या बाजूने बोलतोस. काय चाललंय तुझं? माझी इच्छा नसताना मला हे सगळं करावं लागतं. तर कंटाळा आलाय मला या सगळ्याचा. असं वाटतं मी हे सगळं सोडून ना लांब पळून जाऊ. माझ्या मनात नसताना हे सगळं करावं लागणार आहे मला. शांत हो प्लीज. या सगळ्याचं टेन्शन येतंय मला. टेन्शन? बाबा तर तारा, तुला टेन्शन येणं स्वाभाविकच आहे. उद्या खूप मोठा दिवस आहे तुझ्याकरता. अगं पण काळजी करू नकोस, तुझ्या कार्यक्रमाची अगदी जय्यत तयारी झाली आहे. अगं मी जातीने लक्ष घातलंय ना त्यामध्ये. फक्त तू एक कर, आता ऐन वेळेला तुझा निर्णय बदलू नकोस. बाबा तुझ्या बायकोला समजावं, ऐन वेळेला काय करेल त्याचा नेम नाही. हो डॅड तुम्ही काळजी नका करू. नाही तसं वागणार ते. मला ना हजारो लोकांसमोर माझ्या सुनेचं कौतुक होताना बघायचंय. आणि मला माझ्या बायकोचं. डॅड तुम्ही बघाच उद्याचा शो ती एकदम कमाल करणार. बाबा मी तुमची इच्छा नक्की पूर्ण करेन. आय एम शुअर. आणि चला आता झोपा. उद्या मोठा दिवस आहे, दगदग होणार आहे तुमची. थँक्यू सो मच डॅड. चला चला झोपा. गुड नाईट. गुड नाईट. बघितलंच डार्लिंग, सगळे तुझा शो कधी एकदा सुरू होणार आहेत याची वाट बघताय. आणि तू आणि मी संपण्याची. भैरवी, इतकी वर्ष खूप सहन केली तुझी नाटकं, पण आता खूप झालं. इनफ इज इनफ. तुझी वेळ आता संपणार आहे. इनफॅक्ट संपलीच आहे. युअर टाइम इज ओव्हर. उद्या तुझं जगच मी उद्ध्वस्त करणार आहे. माझ्या मुलीला इतकी वर्ष तू माझ्यापासून तोडलंस, तिला माझ्यापासून लांब ठेवलंस, पण आता नाही. आता मी तिला सत्य सांगणार आहे की बेटा मी तुझा बाप आहे ग. मीच तुझा बाप आहे. ज्या यातना मी भोगल्या त्याच्यापेक्षा जास्त यातना तुला मी भोगायला लावणार आहे. येस, मी माझ्या मुलीला परत मिळवणारच. मी तुला उद्ध्वस्त करणार भैरवी. आय विल फिनिश यू. I will finish you!